आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकूया। 268 जागांसाठीचा काय कल आहे, काय निकाल आहे पाहूया। सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भाजप 122 जागांवर पुढे गेलेला आहे। तर त्यानंतर आपण पाहतो की शिंदे गटाला 55 जागा मिळालेल्या आहे, 2 नंबरला आहे बघा। आणि काँग्रेस फक्त 22 जागांवर पुढे आहे। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस केवळ 13 आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस 35। तर मशालीला 17 म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 17 जागा मिळताना दिसत आहेत। बघा भाजप कार्यालयात आता जल्लोषाचं वातावरण आहे। आयोगाच्या आकड्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। महायुतीसाठी जितकी चांगली चित्रही आहेत तितकीच वाईट चित्र आहेत महाविकास आघाडीसाठी। सध्या महाविकास आघाडीबद्दल सांगायचं तर या ठिकाणी 52 जागा महाविकास आघाडीच्या पदरात आहेत। काँग्रेस 22 जागांवरती आहे, ठाकरे सेना जी 17 जागांवरती आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ 13 जागा। महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर पुढे गेलेली आहे। भाजपची महाराष्ट्रात सर्वात चांगली कामगिरी आहे। आयोगाच्या आकड्यानुसार भाजप 125 जागांवर पुढे गेलेला आहे। दमदार कामगिरी आहे। भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी, हायकमांडनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील त्यांनी जोरदार सभा घेतल्या होत्या महाराष्ट्रात आणि भाजपची महाराष्ट्रात सर्वात चांगली कामगिरी आहे। आता त्याचं सगळं श्रेय यात आहे फडणवीसांकडे जाणार आहे, कारण त्यांनीच नेतृत्व केलं होतं। भाजपची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आपण म्हणू शकतो। भाजप 122 जागांचाही रेकॉर्ड तोडणार असं चित्र आहे।